आणि आता बातमी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातली। कर्जमाफी योजनेतील 50,000ची अटच रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे आता 2 लाखांपर्यंत कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलं। महात्मा फुले योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनीही आता 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा मार्ग त्यांचा मोकळा झालाय। महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते, ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। आणि त्यासोबत 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत, ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही। महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर सांगलीतील वाळवा तालुक्यातील महिला विधान भवनात आल्या होत्या। मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी या महिला त्यांच्या शेतातील माती घेऊन विधान भवनात आल्या। आमदार सदाभाऊ खोत आणि जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात महिला विधानसभेत आल्या होत्या।